नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन स्कूलमध्ये मी श्री संजय चौधरी, उपशिक्षक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री जयरामभाई हायस्कूल नाशिक रोड आपले स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम भाषा कृतीपत्रिका स्वरूप अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी पर्यंत तुमची मूल्यमापन पद्धत आणि इयत्ता 9वी साठी असणारी मूल्यमापन पद्धत यामध्ये बराच फरक आहे। त्यामुळे आपल्याला नवीन म्हणजेच इयत्ता 9वी साठी असणाऱ्या मूल्यमापन पद्धतीमधील फरक समजून घेऊन इयत्ता 9वी साठी मराठी कृतीपत्रिका स्वरूप अभ्यासायचे आहे। इयत्ता 8वी पर्यंत तुम्हाला गुणांच्या ऐवजी श्रेणी दिली जात होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नापास होण्याची भीती नव्हती। परंतु आता मात्र तुम्हाला पुढच्या वर्गात जायचे असेल तर उत्तीर्णतेच्या म्हणजेच पास होण्यासाठी लागणारे जे कमीत कमी गुण आहेत ते मिळवावेच लागणार आणि जर तेवढे गुण मिळाले नाही तर मात्र संबंधित विद्यार्थी नापास होऊ शकतो। म्हणून आपण नापास होऊ नये, आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळावे, आपण चांगल्या मार्काने पास व्हावं, त्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास करून चांगला पेपरही सोडवायचा आहे। चांगला पेपर सोडवून चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्याला संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सुद्धा माहीत असायला हवे, त्यामुळेच आपल्याला अभ्यासाची एक दिशा मिळत असते। चला तर मग आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम भाषा कृतीपत्रिकेच्या स्वरूपाचा अभ्यास करूया। सुरुवातीला आपण घटकनिहाय गुण विभागणी या ठिकाणी अभ्यासूया। तुमच्या समोर तुम्हाला एक तक्ता दिसत आहे, त्यामध्ये घटकनिहाय गुण विभागणी दिलेली आहे। एका बाजूला घटक आणि दुसऱ्या बाजूला असणारे त्या घटकाला गुण इथे दिलेले आहेत। गद्य 18 गुण, पद्य 16 गुण, स्थूल वाचन 6 गुण, भाषाभ्यास 16 गुण आणि उपयोजित लेखन 24 गुण असे एकूण 5 विभाग असून ते एकूण 80 गुणांसाठी आहे। 80 गुणांची ही मराठी विषयाची कृतीपत्रिका आपल्याला सोडवण्यासाठी 3 तासाचा कालावधी असणार आहे। 3 तासामध्ये आपल्याला ही कृतीपत्रिका सोडवायची आहे। यानंतर आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिकेच्या आराखड्याकडे जाऊया। आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला हा विभाग 1 यावर आधारित म्हणजेच गद्य या घटकावर आधारित असून तो 18 गुणांसाठी आहे। त्यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न असतील, अ, आ आणि ई। त्यापैकी अ आणि आ हे जे 2 विभाग आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमच्याच पाठ्यपुस्तकातील एक पठित उतारा दिला जाईल आणि त्या पठित उतार्यावर 7 गुणांच्या कृती विचारल्या जातील। हा जो पठित उतारा आहे हा साधारणतः 130 ते 150 शब्दांमध्ये असेल, त्याच्यासाठी असतील 7 गुण। आणि अपठित उतारा जो आहे हा 4 गुणांसाठी असून या उतार्याची शब्दमर्यादा आहे 80 ते 100 शब्द। आता आपण कृतीनिहाय गुण विभागणी अभ्यासूया। 7 गुणांसाठी असणारे ज्या कृती आहेत त्यामध्ये आपल्याला 2-2 गुणांच्या 2 व 3 गुणांची 1 अशा 3 कृती दिल्या जातील। काही वेळा 2 गुणांच्या कृतीमध्ये तुम्हाला 1-1 गुणांच्या 2 लहान लहान कृतीही विचारल्या जाऊ शकतात। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की कृती क्रमांक 1 आणि 2 ही जी आहे आकलनावर आधारित जी कृती आहे, या ठिकाणी आशयाचं आकलन व उपयोजन यावर या आधारित असतील। या कृती वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील। तसेच प्रत्येक वेळा विचारलेली कृती ठराविक प्रकारचीच असेल असं नाही। नमुन्यादाखल या ठिकाणी काही कृती दिलेल्या आहेत, ते आपण बघूया। साधारणतः 1 ते 11 या ठिकाणी कृती आपल्याला दिसत आहेत। त्यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा, कोष्टक, तक्ता, यादी, घटनाक्रमानुसार क्रम लावा, सहसंबंधानुसार लिहा, सहसंबंध लक्षात घेऊन वाक्यांचा क्रम लावा, सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा, सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडा, जोड्या लावा,
गाळलेल्या जागा भरा, विधान पूर्ण करा. अशा प्रकारे कृती क्रमांक 1 आणि 2 ही जी आकलनावर आधारित जी कृती आहे त्यामध्ये या विचारल्या जाऊ शकतात. तसेच या कृतीचे उत्तर बहुधा 1-2 शब्दात लिहावे लागेल. क्वचित प्रसंगी ते अधिक शब्दात किंवा पूर्ण वाक्यातही लिहिणं अपेक्षित आहे. तसेच कृतीचे उत्तर जसेच्या तसे उतार्यात असेलच असं सुद्धा नाही. काही वेळा स्वतःच्या शब्दातही तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. अशी ही आकलनावर आधारित कृती 2+2 म्हणजे 4 गुणांसाठी असेल. त्यानंतर तिसरी जी कृती आहे ती आहे स्वमतावर आधारित. मग आता स्वमतावर आधारित कृती जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की येथे स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःचे मत मांडण्यावर भर आहे आणि हा मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असेल. या कृतीत स्वमत प्रकट करण्यासाठी पुढील प्रमाणे प्रश्न तुम्हाला उतार्यावर आधारित विचारले जाऊ शकतात आणि त्यानुसार तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं, त्या कृतीचे उत्तर तुमच्या भाषेमध्ये म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी मांडायचं आहे. मग हे प्रश्न कसे असू शकतात तर आपल्याला समोर या ठिकाणी दिसत आहे की दिलेल्या उतार्यातील विचार स्पष्ट करून सांगा, किंवा दिलेल्या उतार्यातील विचार आजच्या परिस्थितीत लागू पडतो का हे समजावून सांगा, किंवा दिलेल्या उतार्यातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजावून सांगा, किंवा दिलेल्या उतार्यातील विचारासंबंधात तुमचे स्वतःचे मत थोडक्यात मांडा. पाठातील एका घटकाचे आत्मकथन लिहा. पाठातील विशिष्ट मजकूर संवाद रूपात लिहा. तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा. म्हणजे ह्या सगळ्या कृती त्या उतार्याला अनुसरून असतील. यातील कोणतीही कृती तुम्हाला विचारली जाऊ शकते. जसं पाठ्यपुस्तकातील कथेचा शेवट बदलून लिहा. म्हणजे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एखादी जो पाठ आहे त्या पाठामध्ये असलेली जी कथा आहे त्याचा जो शेवट आहे तो शेवट न करता तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तो शेवट तिथे लिहू शकता. अशा आशयाची कृती सुद्धा विचारली जाऊ शकते. किंवा दिलेल्या पाठाच्या अनुषंगाने तुमचा आवडणारा सण, महिना, ऋतू, उत्सव, प्राणी, वनस्पती, फूल, फळ, वस्तू वगैरे याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा उतार्याला अनुसरून स्वतः अनुभवलेला एखादा प्रसंग सुद्धा लिहायला सांगितलं जाऊ शकतं. अशा प्रकारे आणखी विविध प्रश्न सुद्धा इथे विचारले जाऊ शकतात. असा हा मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न स्वमतावर आधारित तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये अगदी सुंदर मांडायचा आहे. त्यानंतर याच प्रश्नामधील ई हा जो अपठित उतारा आहे हा अपठित उतारा 4 गुणांसाठी असून त्याची शब्द मर्यादा 80 ते 100 शब्द ही आहे. मग या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कृती विचारल्या जातील तर आकलनावर आधारित कृती. आकलनावर आधारित ह्या 2-2 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील. त्यामध्ये 1-1 गुणांच्या 2 कृती सुद्धा असू शकतात. सुरुवातीलाच आपण ते बघितलं. आणि विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हा जो अपठित उतारा आहे हा अपठित उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचून त्यावर आधारित कृती या ठिकाणी सोडवायची आहे. त्याचं कारण असं की याच उतार्याचा 1/3 सारांश तुम्हाला उपयोजित लेखन हा जो विभाग आहे त्या ठिकाणी असलेला सारांश लेखन हा जो घटक आहे त्या सारांश लेखनासाठी याच उतार्याचा 1/3 सारांश तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणून हा उतारा किंवा या उतार्यावर आधारित असलेल्या कृती काळजीपूर्वक अभ्यास करून त्या उतार्याचं वाचन करून सोडवायचा आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला म्हणजे विभाग 1 हा गद्यावर आधारित असून याला एकूण गुण आहेत 18. यानंतर आता आपण जाऊ प्रश्न क्रमांक 2 म्हणजे विभाग 2 हा पद्य विभागाशी निगडीत असून याला आहे 16 गुण. म्हणजेच हा पद्य विभाग 16 गुणांसाठी असून याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. उपप्रश्न अ पठित पद्य आणि कवितेवर आधारित कृती. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ पठित पद्य ही
8 गुणांसाठी असून तुमच्या पाठ्यपुस्तकातील कुठलीही एक कविता या ठिकाणी दिली जाईल आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला 2-2 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. अशा प्रकारे हा 8 गुणांचा प्रश्न आहे. त्यामध्ये कृती क्रमांक 1 आणि 2 ही आकलन कृती यावर आधारित असून कृती क्रमांक 3 या कृतीमध्ये कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 किंवा 4 ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यासाठी असतील 2 गुण. आणि कृती क्रमांक 4 जी आहे ही कृती आहे काव्य सौंदर्यावर आधारित. या कृतीमध्ये तुम्हाला विचार सौंदर्य, भाव सौंदर्य किंवा अर्थ सौंदर्य या 3 घटकांपैकी कोणत्याही एका घटकावर कृती विचारली जाईल आणि त्याच्यासाठी गुण असतील 2. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 अ पठित पद्य 8 गुणांसाठी असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये तुम्हाला कवितेवर आधारित एक कृती असेल. यामध्ये तुम्हाला पहिली जी कविता दिलेली आहे म्हणजे अ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे कृतीपत्रिकेमध्ये देणे व त्यावर आधारित कृती विचारली जाईल. म्हणजेच तुम्हाला काय तर पहिली जी कविता विचारलेली आहे ती कविता सोडून तुम्हाला कोणत्याही 2 कवितांची नावं दिली जातील आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणं अपेक्षित आहे आणि हा प्रश्न आहे 4 गुणांसाठी. मग आता 4 गुणांसाठी तुम्हाला इथे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आपल्याला इथे सांगता येईल की प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण आहेत त्यांचं नाव लिहायचं, त्याच्यासाठी आहे 1 गुण. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय त्याच्यासाठी आहे 1 गुण. त्यानंतर प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. कवितेतील कोणतेही 2 शब्द दिले जातील आणि दोन्ही सोडवणे इथे अपेक्षित आहे, प्रत्येकाला 1 गुण असेल. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश तो 2 गुणांसाठी असेल. त्यानंतर प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, याच्यासाठी 2 गुण असतील. त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, याच्यासाठी 2 गुण असतील. त्यानंतर कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, याला 2 गुण. आणि कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा, याच्यासाठी 2 गुण. अशा प्रकारे वरीलपैकी 4 गुणांसाठी कोणत्याही कृती तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारल्या जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला मग 1-1 गुणांच्या 2 कृती व 2 गुणांची 1 कृती विचारली जाऊ शकते किंवा 2 गुणांच्या 2 कृती सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. अगदी सोपा हा प्रश्न आहे. जर तुम्ही व्यवस्थित कवितेचा अभ्यास केला तर इथे 4 पैकी 4 गुण तुम्हाला मिळू शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आ यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पुढील काव्य पंक्तींचे रस ग्रहण करा. हा जो उपप्रश्न आहे हा सुद्धा 4 गुणांसाठी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये 1 4 गुणांसाठी आणि प्रश्न क्रमांक 2 आ 2 मध्ये 4 गुण. अशा प्रकारे हा 8 गुणांचा प्रश्न आहे. मग हा जो आहे प्रश्न क्रमांक 2 आ काव्यपंक्तीचे रस ग्रहण करताना अ व आ साठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेमध्ये दिल्या जातील आणि त्याचं रसग्रहण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. म्हणजेच पठित पद्यापैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही 2, 3, 4 पंक्ती देऊन त्याचे रसग्रहण करा, असा हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील 3 मुद्द्यांना अनुसरून 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मग आशय सौंदर्य, त्यानंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आशय सौंदर्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागणार तर यामध्ये आपल्याला कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, त्या कवितेतून मिळणारा संदेश, उपदेश, एखादी मूल्य,
कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव अशी मुद्द्यांना धरून माहिती आपल्याला या आशय सौंदर्यामध्ये लिहावी लागेल. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तीमध्ये हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच असतात. त्यानंतर काव्य सौंदर्य लिहत असताना यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिभा, विविध भावना याविषयी माहिती आपल्याला लिहायची आहे आणि ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. त्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये लिहत असताना यामध्ये कवीची भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे, मग ती ग्रामीण भाषा आहे की बोलीभाषा आहे की संवादात्मक आहे का निवेदनात्मक आहे किंवा चित्रदर्शी भाषा आहे, यापैकी कोणती त्या ठिकाणी ते असू शकते ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. तसेच आंतरिक लय, नाद माधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती यावी. हे मुद्दे प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतात. अशा प्रकारे काव्य पंक्तींचे रस ग्रहण करा हा प्रश्न आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य या 3 परिच्छेदामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. 4 गुणांसाठी ही कृती आहे. हा झाला विभाग 2. यानंतर विभाग क्रमांक 3 तो आहे स्थूल वाचनावर आधारित. आता प्रश्न 3 म्हणजेच विभाग 3 स्थूल वाचनावर जो आधारित आहे त्यामध्ये तुम्हाला पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 3-3 गुणांच्या 3 कृती विचारल्या जातील आणि त्या 3 पैकी कोणत्याही 2 कृती सोडवणं अपेक्षित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की स्थूल वाचनातील पाठाला संवादी असे एखादे निवेदन, जाहिरात, बातमी, व्यंगचित्र, चित्र यापैकी काही एक दिलेले असेल आणि त्यावर आधारित संवाद, मनोगत, स्वगत किंवा प्रतिक्रिया लिहायला सांगितली जाईल. मग दिलेल्या मुद्द्यांवरून टिपा लिहायला सांगितल्या जातील. संबंधित पाठातील मुद्दे त्यामध्ये विचारात घ्यावे लागतील किंवा त्या स्थूल वाचनातील संदेश, विचार, मूल्य किंवा एकंदरीत आशय यांच्या आधाराने कृतीची रचना केलेली असेल किंवा व्यक्तिचित्र, साहित्य प्रकार, त्या पाठाची वैशिष्ट्ये किंवा त्या पाठातील पात्रांची वैशिष्ट्ये यावर कृतीची रचना केलेली असेल. अशा प्रकारे 3 कृती या ठिकाणी दिल्या जातील आणि त्यापैकी 2 कृती सोडवणं अपेक्षित आहेत. म्हणजेच 3-3 मार्कासाठी हा 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. अशा प्रकारे हा विभाग 3 हा 6 गुणांसाठी असून त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अगदी 6 पैकी 6 गुण मिळवणं सहज सोपं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 असेल भाषाभ्यास या घटकावर आधारित, त्याच्यासाठी असतील 16 गुण. प्रश्न क्रमांक 4 त्यामध्ये 2 उपविभाग आहेत. भाषाभ्यासावर आधारित कृती 8 गुण आणि स्वाध्यायावर आधारित कृती 8 गुण. आता याच्यामध्ये मध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील जो भाषा अभ्यास आहे त्याच्यावर 2-2 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. अशा प्रकारे 8 गुणांचा हा पहिला प्रश्न आहे. मग या 8 गुणांसाठी तुम्हाला काय असेल तर अलंकार. आता इयत्ता 9वी साठी तुम्हाला आहेत रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतना, गुणोक्ती हे जे 4 अलंकार आहेत त्यापैकी कुठलाही एक अलंकार 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे रस विचार. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही दिलेले रस विचार हा जो घटक आहे या घटकावर आधारित त्या ठिकाणी कृती असू शकेल. तसेच वृत्त आहे, त्यामध्ये दिंडी, आर्या हे जे वृत्त आहेत या वृत्तावर कृती विचारली जाऊ शकेल किंवा लेखन नियम, पारिभाषिक शब्द म्हणजे पारिभाषिक शब्दामध्ये तुम्हाला एखादी इंग्रजी शब्द दिलेला असतो त्याचा अर्थ लिहायचा असतो. अशा प्रकारे पाठ्यपुस्तकातील भाषाभ्यास या घटकावर आधारित 2-2 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील आणि त्याच्यासाठी असतील 8 गुण. त्यानंतर या घटकामध्ये स्वाध्यायातील भाषिक घटक स्वाध्यायावर आधारित कृती असतील. मग स्वाध्यायावर आधारित कृती कोणत्या तर मग त्यामध्ये सामान्य व्याकरण आलं, मग शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, तसेच शब्द संपत्ती,
त्यामध्ये शब्दसिद्धी आहे, समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा सहसंबंध ओळखून तो लिहा किंवा तसेच विरामचिन्हे, त्याचबरोबर लेखन नियमानुसार अचूक शब्द या ठिकाणी ओळखून लिहा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा 2-2 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. मग या 2 गुणांमध्ये अगदी 1-1 गुणांच्या 2 लहान कृती सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर अशा प्रकारे स्वाध्यायावर आधारित कृती या 8 गुणांसाठी असून असा हा भाषाभ्यास हा जो घटक आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 4 जो आहे हा 16 गुणांसाठी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 हा उपयोजित लेखन या घटकावर आधारित असून याला सर्वात जास्त गुण म्हणजे 24 गुण आहेत. हा विभाग प्रत्येक विद्यार्थ्याने सोडवलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. इथे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो की पुढील कृती उपयोजित लेखनातील पत्रलेखन व सारांश लेखन या घटकावर आधारित असेल. मात्र पत्रलेखन या कृतीला सारांश लेखन ही कृती वैकल्पिक आहे. पत्रलेखनामध्ये तुम्हाला मागणी पत्र आहे, तक्रार पत्र आणि स्वपरिचय पत्र या पत्रांपैकी एक औपचारिक व एक अनौपचारिक असे 2 प्रकारचे पत्र विषय कृती स्वरूपात दिली जातील. त्यापैकी कोणत्याही एका प्रकारचे पत्र तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एखादी जाहिरात दिली जाईल आणि त्या जाहिरातीवर आधारित 2 पत्र दिली असतील. त्यामध्ये मग मागणी पत्र असू शकेल किंवा तक्रार पत्र असू शकेल किंवा स्वपरिचय पत्र असू शकेल. यापैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे किंवा सारांश लेखन आपल्याला लिहायचं आहे. मग सारांश लेखनासाठी मी मगाशीच सांगितलं आहे सुरुवातीला की विभाग 1 म्हणजेच प्रश्न पहिला जो आहे त्या प्रश्न पहिल्यामध्ये असलेला गद्य ई अपठित जो उतारा आहे त्या अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच आपल्याला याच्यासाठी वेगळा उतारा दिला जाणार नाही. असा हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला 2 पत्रांपैकी एक पत्र किंवा प्रश्न क्रमांक 1 मधील जो अपठित उतारा आहे त्या अपठित उतार्याचा 1/3 सारांश यापैकी एकच लिहायचं आहे. त्याच्यासाठी आहे 6 गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 मधील पुढचा जो उपप्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 कृती दिल्या जातील आणि त्यापैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहे. मग त्या कोणत्या कृती असतील? मग जाहिरात लेखन 50 ते 60 शब्दामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाहिरात लिहायची आहे. त्यानंतर मुलाखत लेखन आहे, संवाद लेखन, वृत्तांत लेखन, कथा लेखन या 5 कृतींपैकी कोणत्याही तुम्हाला 3 किंवा 4 कृती या कृतीपत्रिकेमध्ये दिल्या जातील आणि त्यापैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. त्यासाठी आहे प्रत्येकी 5 गुण. असा हा 10 गुणांचा प्रश्न आहे. म्हणजेच कृती क्रमांक 5 6 गुणांसाठी, कृती क्रमांक 5 10 गुणांसाठी आणि प्रश्न क्रमांक 5 हा लेखन कौशल्यावर आधारित असून त्याच्यासाठी शब्द मर्यादा आहे 100 ते 120 शब्द आणि हा प्रश्न 8 गुणांसाठी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 लेखन कौशल्य हे 8 गुणांसाठी असून तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 3 घटकांपैकी कोणत्याही 2 घटकांवर कृती देण्यात येईल आणि त्यापैकी कोणतीही एक कृती सोडवणे इथे अपेक्षित आहे. मग 3 घटक कोणते? तर प्रसंग लेखन, आत्मकथन, कल्पना प्रदान या तिघांपैकी कोणतीही एक कृती तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहे आणि त्याच्यासाठी आहे 8 गुण. असा हा प्रश्न क्रमांक 5 24 गुणांसाठी असून हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे की याला सर्वात जास्त या ठिकाणी गुण आहेत. म्हणून हा प्रश्न सोडवणे अगदी आवश्यक आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सोडवावा. अशा प्रकारे आज आपण मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे स्वरूप आपल्या वहीमध्ये लिहावं आणि त्यानुसार अभ्यास करावा. म्हणजेच आपल्याला अभ्यासाची एक दिशा मिळेल आणि त्यातून आपल्याला चांगले गुण परीक्षेमध्ये
मिळवता येतील. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोंडी परीक्षा म्हणजेच अंतर्गत मूल्यमापन याविषयी माहिती अभ्यासूया. धन्यवाद.